समीर इंडिया अलायन्स आहा पळय तितून कितें जालां गोंया डिस्कशन कितें जालां TMC खातीर? सी जनरली तुम्ही तर इंडिया अलायन्स पळयत न्ही ते देशभर म्हणजे वेगळे वेगळे पक्ष त्या अलायन्सान आहा आनी तितून प्रत्येक स्टेटीचें डिस्कशन चालू आहा. आतां गोंयचें डिस्कशन फायनल स्टेजीचेर आसा म्हजे म्हायती प्रमाणे. तातूंत कितें लास्ट ताचो निर्णय जातलो ते सेंट्रल लिडरशीप सगळ्या प्रत्येक पक्षाची सेंट्रल लिडरशीप ठरयतली कितें करपाचें तें. तुमकां कितें घेतला तुमचें कितें रेडी आहा तयारी आहा तुमची? सी बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे आज आमी एक चित्र काडीत जाल्यार BJPच्या अगेन्स्ट वातावरण जें आसा की ते आज जरी म्हणटा की तेंचे कडेन मोठो लिडर आसा मोदीच्या रुपान, तेंची संघटना बरी आसा, तेंचे कडेन पयशे आसा, तेंचे कडेन सगळ्यो एजन्सी आहा, तरी पण तुम्ही जर जनरली पळयत की त्यांच्या अगेन्स्ट बऱ्यापैकी वातावरण आसा. आतां जनरली तुम्ही पळयत जाल्यार इलेक्शन खंयचोय पक्ष कॉन्टेस्ट करतना एक मुद्दो आसतलो की इंडिया अलायन्साचो की ताणें BJPच्या कॅन्डिडेटाक हरोवप. तातूंत एज अ इंडिया अलायन्स जर फाल्यां सकाळी आमकां संदी दिली गोंयांत एक सीट लडोवपाची जाल्यार आमची पूर्ण तयारी आसा. पूण समीर बाब आतां पळयत जाल्यार BJPन आपलें कॅम्पेन चालू केल्या, सगळी तयारी जाल्या, पूण तुमची इंडिया अलायन्साची अजून तरी गोंयांत कांयच हें दिसना तयारी. सो ह्या पोजिशनान तुमी कशें जिखूंक शकता? सी तुमी जनरली तर प्रत्येक इलेक्शनाक पळयत BJPची अशीच तयारी आसता. म्हणजे 2019 इलेक्शन घे आमी गेल्या 5 वर्सां पयलींचें इलेक्शन, अशीच तयारी आसली तेंची. पूण तांचो वोट शेअर कितको आसलो? 35 to 30%. म्हणजे जनरली तांची तयारी प्रत्येक इलेक्शनाक अशीच आसता. पूण तेंचे कडेन लोकमत तशें मेजॉरिटीन नासता. फक्त फरक एकूच जाता की जे मॅक्झिमम तांचे विरोधक आसा म्हणजे 60-65% जे वोटर आहा ते डिवायड जाताले, इतकोच फरक. त्या खातीर इंडिया अलायन्साच्या अंतर्गत तुमी जर इंडिया अलायन्स स्ट्रॉंगली जर देंवले जाल्यार तांकांय खबर आसा की इट वील बी डिफिकल्ट फॉर BJP टू विन द इलेक्शन.